आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सदलगा येथील वेदांत फाउंडेशन व पद्मावती डोळ्याचा दवाखाना शमनेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग तपासणी शिबिर आज श्री विद्यासागर भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मोफत सर्वरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन बाळासाहेब पाटील, सुनील पाटील, महावीर उदगावे, रणजित उर्फ मुन्ना पाटील, उदय पाटील, शांतीनाथ गवडे, राजू हुद्दार, राकेश बनवन्ना, अभिनंदन काळे, सिकंदर डांगे, बाहुबली लट्टी मरडे, योगप्पा पुजारी, भरत सपकाळे, माणिक चंदगडे या मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू, नेत्रपटल व इतर नेत्र रोगांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, पोटविकार, वंध्यत्व, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याध आणि आयुर्वेद व पंचकर्म यावर उपचार आणि माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. चिकोडीमधील अंकुर ब्लड बँक चिकोडी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. या शिबिराचे संयोजक संजय बेळकुडे आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश चौगले, डॉक्टर पद्मजा चौगले, डॉक्टर इरफान बेग, डॉक्टर गिरीश कुलकर्णी, डॉक्टर संतोष कांदेकर, डॉक्टर वीर कुमार उतुरे, डॉक्टर तेजपाल चेंडके, डॉक्टर अनिल गोसावी, डॉक्टर संजय बेळकुडे, पूजा कोळी, विद्या माळी, पूजा देशनूर, अंकुर ब्लड बँकेचे डॉक्टर गौरव सावंत, डॉक्टर कांतेश वठारे, डॉक्टर दीपा भोसले, गजानन सावंत, समर्थ बंडकर इत्यादी डॉक्टरसह इतर सहाय्यक या शिबिरासाठी उपस्थित होते. या मोफत आरोग्य शिबिराचा 300 रुग्णांनी लाभ घेतला. या मोफत सर्व रोग तपासणीसाठी सदलगा शहरासह सदलगा परिसरातील भेनाकवाडी, मलिकवाड, शमनेवाडी, जनवाड, बोरगाव इत्यादी परिसरातील अनेक रुग्ण तपासणीसाठी आले होते. या स्तुत्य कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल वेदांत फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.